जयेश पाटील अगदी स्वस्तात बाजूने बॅटमध्ये परतताना न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये दाखवलं होतोय. चौथ्या क्रमांकावर प्रितेश. जयेश पाटीलचा काय झेल पकडला होता, अतिशय सुरेख जरा. इथे आपण पाहतो मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या सिंगल पोहोचते ती 3 वर. सुरुवात खराब अनुभवते आठवी ओल्या संघाची, कारण 66 धावांचं लक्ष आहे आणि लक्षात जर घेतलं तर त्याप्रमाणे पाठलाग करताना आरडी ओळी संघ पाहायला मिळत नाही. 66 धावांचं लक्ष आहे. पहिल्या इनिंगमध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजी धीरज भोईर यांनी केली होती आणि तोच गोलंदाजी टॅगवर पाहायला मिळतोय. त्याच्यासमोर विजयची चांगली फलंदाजी आहे. विजयाने 17 धावांचं योगदान, तर धीरज भोईर यांनी 24 धावांचं योगदान दिलं होतं आणि त्यानंतर विनयची देखील एक शॉर्ट इनिंग विस्फोटक इनिंग पाहायला मिळाली होती. इथे विकेट टू विकेट हा चेंडू होता. समोर खेळलेल्या चेंडूला 20 मध्ये इथे देखील एक रिस्की रन्स फलंदाजाने पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ही दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. 2 धाव पूर्ण आणि नक्कीच ऑनफिल्ड पंचांनी इथे मदत तिसऱ्या पंचांची घेतलेली आहे. दुसरी धाव ही नक्कीच आमचे तिसरे पंच आपण कंट्रोल रूम मध्ये या. दुसरी धाव नसणार आहे, फक्त एकच धाव. संघाची धावसंख्या धावपळीवर पाहायला मिळते ती 4 धावा. पूर्णपणे पिछाडीवर पहिल्या षटकाचा विचार केला तर आठवी ओळी संघ पाहायला मिळतोय, कारण धावसंख्या फक्त आणि फक्त 4 आहे आणि 2 सलमीचे फलंदाज बाद झाले आहेत. सर्वात मोठा हातरा जयेश पाटील, ज्याच्याकडून खूप अपेक्षा होते, मात्र तो फलंदाज बाद झाल्यानंतर पूर्णपणे दडपणाखाली आपण पाहतोय आठवी ओळी हा संघ. गोलंदाजीमध्ये पहिला बदल, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज शुभम येतोय. शुभम भोईर. पहिले षटक धीरज भोईर याचं खूप चांगलं राहिलेलं आहे. इथे मात्र चेंडूला उडवलेला पवन याने पवन मध्ये खेळलेला आहे आणि चेंडू निघून जातोय या लॉंग ऑनच्या वरून सीमा पार. स्टार पवनचा A1 स्ट्रोक आपण पाहतोय हा षटकार. चेंडू निघून जाते सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. पवन 10 का दम दाखवताना. आई करल्याची हाय पाठीशी एक विरामध्ये धनी आई करल्याची हाय पाठीशी. धावसंख्या पोहोचते ते 14 वर. 2 चेंडूमध्ये 10 धावा कुठून काढलेल्या आहेत पवन याने. आणि कुठल्या तरी फलंदाजाला अशा प्रकारे फलंदाजी करावी लागेल, अँकर रोल निभावावा लागेल. जो दबाव होता नक्कीच ओवळी संघावर, तो दबाव हटवण्याचा प्रयत्न
या 2 फटक्याने पवन पाटील याने केलेला आहे. पिटूचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. शुभम भोईर दुसरं षटक बदलतोय. इथे कट केल्या चेंडूला स्क्वेअर कटचा फटका. चेंडू निघून जाईल पान रिझनमधून सीमा पार झन्नाटेदार चौकार. मेल्या ती शिटी नाही बसी ती शिटी. या षटकामध्ये आपण बघतोय धावा येत आहेत. हे षटक आरडी ओवली संघाच्या दृष्टीने चांगले ठरत आहे. पहिल्या षटकामध्ये नक्कीच संघर्ष करताना आरडी ओवली संघ पाहायला मिळतो. मात्र या षटकामध्ये या वापसी करताना आपण पाहतोय इथे ऑन साइडला समोर खेळलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक मागे चेंडू पुढे चेंडू निघून जाईल सीमा पार. पवन पाटीलच्या बॅटमधून आणखीन एक सलगचा तिसरा चौकार. शुभम भोईर याच्यावर मोर्चा खोललेला आहे. आपण बघतोय पवन पाटील. जोगेश्वरी जुन संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. त्वरित संपर्क साधायचा आहे. जोगेश्वरी जुन संघनायक आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे. ऑनफिल्ड पंचाचा निर्णय अंतिम असणार आहे. कुठल्या प्रकारचा वादविवाद पंचांशी करायचा नाही. कारण आयोजक आकाश गायकवाड बाबा यांच्याकडून ही स्ट्रिक वॉर्निंग आमच्या संरक्षण कक्षामध्ये देखील येत आहे की पंचांचा निर्णय जोही असेल तो अंतिम असणार आहे. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. सुरू असलेला सामना आपण पाहतोय नील गावदेवी भरोडे विपक्ष आरडी ओवली या दोन संघामध्ये. पंचांचा निर्णय डेड बॉल झालेला आहे. हा डेड बॉल आहे. मूर्त चेंडू.
धावसंख्या धावपलीकडे पाहायला मिळते ते 18 धावा, कारण हा चौकार आता मात्र कॅन्सल. पंचांचा डेड बॉलचा इशारा आलेला आहे. धावसंख्या 18. एक क्लोज क्षेत्ररक्षक आता मध्ये तैनात केला जातोय दबाव वाढवण्यासाठी. आपण बघतोय स्लिप इट ऑन. पंचांचा इशारा वाईट. आव्हान त्या धावा वाढीच्या रूपाने. धावसंख्या 19 धावा. आव्हान येते 66 धावांचा 66 लक्षाचा पाठलाग आणि ओवली संघ दुसऱ्या डावामध्ये करताना पाहायला मिळत आहे. पहिल्या डावामध्ये निवगावदेवी भरोडी संघाने निर्धारित 5 षटकामध्ये धावपलीकडे 65 धावा 3 गाड्यांच्या मोबाईलच्यात कुठून काढलेल्या आहेत आणि 66 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलेलं आहे. इथे कार्पेटचे सारे चेंडूला टोललेलं आहे एक्स्ट्रा करू रिझन मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहे, फक्त एक सिंगल रन्स घेण्याची संधी मिळेल. सिंगलची संघाची धावसंख्या 20. बीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. रोहन तरे आणि त्यांची संपूर्ण ऑफिशियल टीम ही स्पर्धा कव्हर करत आहेत. इथे फोर्स केलेला चेंडूला स्टँड अँड डिलेवर चेंडू निघून जातोय. लॉंग ऑफच्या वरून सीमा पार 6 धावांसाठी षटकार. कसली कंबर या समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. 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 या स्पर्धेचं शीर्षक गीत टायटल सॉन्ग आपण बघूया. सन्मान्य आदरणीय लोकप्रिय खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब बाल्या मामा एक नंबर आहेत आणि एक नंबर स्पर्धा देखील त्यांच्या नावाने इथे पाहायला मिळते, आयोजित केलेली पाहायला मिळत आहे. एक नंबर खासदार आणि एक नंबर स्पर्धा देखील त्यांच्या नावाने आपण बघतोय. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते. एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड सांगतात की या 26 धावा 26. षटकातील पुढील चेंडू इथे मात्र आपण पाहतोय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एस्ट्रेशी मागे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव आणि सिंगल षटकाची समाप्ती. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटक समाप्तीनंतर आरटी ओवली संघाची धावसंख्या 27. 27 धावा 2 षटकाची समाप्तीनंतर आरटी ओवली विपक्ष निवगावदेवी भरोडी या दोन संघामधील सामना आपण बघतोय. आणि यानंतर पहिल्या फेरीमध्ये शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळेल. जोगेश्वरी जुनांद्री विपक्ष जांतराचा खारबाव या दोन संघामध्ये. धीरज भोईर कंटिन्यू आपण पाहतोय, ज्याने पॉवरच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी हाताळली होती. केवळ 4 धावा खर्च केले होते आणि 2 सफलता देखील अर्जित केले होते. 2 विकेट देखील चटकावले होते. तोच गोलंदाज सध्या गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. आणि धीरज भोईरने फलंदाजी देखील चांगली केली होती. 24 धावांचं योगदान त्याने दिलं होतं. फुलटा चेंडू होता. इथे मात्र पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय आणि पुढील चेंडू फीड देखील असणार आहे. भीमर चेंडू हे आपण पाहतोय. 29-29.
इथे या खोलवर टप्प्याचा चेंडू आणि फलंदाज पवन पाटीलला पूर्णपणे खोलून ठेवलेला आहे गोलंदाज धीरज भोईर याने. हे आपण रिप्ले मध्ये देखील पाहिलं काय त्या चेंडू हाताळलेला आहे गोलंदाज धीरज भोईर याने. धावसंख्या स्थिर धावपलीकर 29 धावा 29 66 लक्षाचा पाठलाग आणि ओली संघ करतोय. इथे मात्र चेंडूला फेरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक त्याच्या डोक्यावरून मस्तक दस्तक देणारा षटकार मिडविकेटच्या वरून फलंदाज पवन पाटीलच्या बॅटमधून. कसली कंबर या समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा. धावसंख्या 6 ने वेगाने वाढून होते धावपलीकर 35-35. लॉस ऑफ 2 विकेट थर्ड रन प्रोग्रेस. धीरज भोईर ऑन कंटिन्यू आपण पाहतोय. पुन्हा एकदा सामोरे जाईल फलंदाज पवन पाटील. इथे या आपण पाहतोय या खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूने बॅट मध्ये संपर्क साधता आलेला नाही. चेंडू पडल्यानंतर थोडासा नक्कीच उचलला देखील होता. हे पाहू शकता रिप्ले मध्ये. अनेक बाउन्स आणि या कटर डिलिव्हरी ऑफ कटर आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने ओढला होता. चांगला कटरचा वापर धीरज भोईर करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर धावपलीकर 35 धावा. इथे मात्र चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक चेंडू खाली कुठल्या प्रकारची चूक नाही. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये झेल आणि इथे मात्र समावतोय फलंदाज पवन पाटील याचा खेळ. विषयाला ट्रेंडिंगला भले भले झालेत गार. विषयाला ट्रेंडिंगला भले भले झालेत गार. फक्त चालते इथं चालते रे बाल्या मामा सरकार. फक्त चालते इथं चालते रे. पवन पाटील हा बाद मध्ये परतताना ज्याने बाद 23 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे आणि न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये येतोय. या न्यू बॅटर करण आपल्याला पाहायला मिळतोय. प्रितेश आणि करण ही जोडी मैदानामध्ये टॉप ऑर्डरचे या 3 फलंदाज बाद झालेले आहेत. जयेश पाटील, सूरज म्हात्रे आणि पवन पाटील या जोडीवर पूर्णपणे आता मदार आणि उली संघाचे असणार आहे. इथे हा फटका देखील फसलेला आणि या वाटकडे सुरेख झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल. आणखीन एक फलंदाज आल्या पावली माघारी परतताना. क्या बात आहे. नक्कीच आपण पाहतोय आतापर्यंत 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे आणि फायपर पूर्ण करेल का पाहूया. धीरज भोईर आज फलंदाजीमध्ये चमकलाय. गोलंदाजीमध्ये देखील चमकताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावपलीवर पाहायला मिळत आहे ती 35 आणि इथून 31 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पूर्णपणे धावांना नक्कीच आपण पाहतोय थांबवलेलं आहे. फायबर पूर्ण करेल का पाहूया. आतापर्यंत 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला धीरज भोईर याने आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये. आपल्या स्पेल मधील हे शेवटचं आणि संघाकडून तिसरं षटक धीरज भोईर हाताळतोय. धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते ती 35-35. इथे वाईट यॉर्कर चेंडू होता. स्वतःच्या फॉलोथर मध्ये हा चेंडू पकडला जातोय आणि षटकाची देखील समाप्ती. तर 2 षटके या धीरज भोईर यांची पूर्ण झाले आहेत. एकूण संघाची 3 षटके पूर्ण. 3 षटकामध्ये संघाची धावसंख्या आधी ओली संघाची पाहायला मिळते ती धावफलकावर 35 धावा आणि इथून 2 षटकाचा खेळ शेष आहे. 2 षटकामध्ये 31 धावांची आवश्यकता आहे.
जेशी संघटनेचे ऍक्टिव्ह सदस्य धनाजी पाटील मास यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांना आकाश गायकवाड बाबा इन्व्हाइट करत आहेत. सध्या जिशे संघटनेमध्ये आपण बघूया खूपच ऍक्टिव्ह आहेत धनाजी पाटील मास आणि चॅम्पियन ट्रॉफी जे आपण 8 दिवस पाहणार आहोत सलग दिव्या मैदानावर त्या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये ते एक्सपर्ट स्कोरच्या भूमिकेमध्ये तब्बल 8 दिवस असणार आहेत. फोर्स केला चेंडूला आणि हा चेंडू निघून जातोय या सीमा पार लॉंग ऑफच्या वरून षटकार. इथे कव्हर रिझन मध्ये चेंडू खेळलेला आहे. क्षेत्रक्षक तिथे एक सज्ज होता मात्र त्याला बेट करून चेंडू निघून जाईल सीमा पार 1 2 4 हा चौकार. ट्रेंडिंगला भले भले झालेत गार विषयाला ट्रेंडिंगला भले भले झालेत गार फक्त चालते इथं चालते रे बाल्या मामा सरकार फक्त चालते इथं चालते रे बाल्या मामा. हे इक्वेशन ब्रिटिशच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. इथे पुन्हा एकदा फोर्स केलेल्या चेंडूला यावेळी एक्स्ट्रा क्रुझर मध्ये या क्षेत्ररक्षक सज्ज आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 45 46 सॉरी. धावसंख्या 46 46 आपण पाहतोय. 4 बाद 46 धावा 66 धावांचं लक्ष आहे. 20 धावांची अजून आवश्यकता आहे. इथे ऑन साइडला मेडिकल क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा अगदी सहजरित्या फलंदाज पूर्ण करतात. 48 धावा 18 धावांची आवश्यकता आहे. आपण सामना पाहतोय आणि ओवली विपक्ष न्यू गावती भरूड या दोन संघामध्ये. अठरा धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. आपण पाहतोय या चौथं षटक मार्गस्थ आहे. स्विंग अँड मिस चांगला चेंडू निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर धाव आपल्याकडे पाहायला मिळते. 48 धावा 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे. या शेवटच्या 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. डाऊन द ग्राउंड ऑफ फटका केला एक सिंगल रनचा पूर्ण करतात फलंदाज. दुसरी धाव घेण्याचा मानस होतो मात्र धाडस केलं जात नाही. अशा प्रकारे या 4 षटकांची समाप्ती 4 षटकांची समाप्तीनंतर अर्डी ओली संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड 66 लक्षाचा पाठला करताना 49 धावा. आता मात्र शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये इथून 17 धावांची आवश्यकता आहे. 6-17चं समीकरण धावांची आवश्यकता आहे. 17 पाहूया कुठल्या संघाला असेल खतरा. सहा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. आडी ओली या संघाला आज आपल्यामध्ये जीशेचे ऍक्टिव्ह सदस्य आपण पाहतोय या धनाजी पाटील मास आणि खास नक्कीच कामगिरी त्याची जीचे संघटनेमध्ये पाहायला मिळाली. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा तो बॅकबोन आहे. सध्या त्याच्याशिवाय सूत्र हलत नाही त्याच्याशिवाय पत्ता हलत नाही जीशे संघटनेमध्ये.
नक्कीच मैदानामध्ये थोडंसं नक्कीच काय घडलं तर लगेच ते हजर होतात. थोडासा प्रॉब्लेम आता झाला होता मध्ये आणि ते त्यांनी लाईव्ह बघितलं आणि लगेच मैदानामध्ये तो दाखल झालेला आहे. म्हणूनच त्याला जिशाचा ॲक्टिव्ह सदस्य आहे. आम्ही जे बोलतोय, जिथे परिस्थिती गंभीर तिथे नक्कीच धनाजी पाटील मास खंबीर आपल्याला पाहायला मिळतात. इथे ऑन साइडला हा चेंडू टोललेला आहे. मात्र झेलबाद फलंदाज जनतेच्या मनातला एकच राजा उभा पाठीशी आमच्या खंबीर. अहो जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. 5 चेंडू आणि इथून 17 धावांची आवश्यकता आहे. अनिकेत याच्या माध्यमातून आपण पाहतोय हा विकेट त्यांनी प्राप्त केलेला आहे. न्यू बॅटर प्रेषित येतोय. मात्र प्रेशर वाढलेलं आहे आणि ओडी संघावर आपण पाहतोय की समीकरण थोडंसं अवघड बनताना पाहायला मिळत आहे. 5 चेंडूमध्ये इथून 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे. कमीन सुंग आपण जर्मन सारंग आयोजित ग्रामीण क्रिकेटचा आणखीन एक मोठा येऊन आपल्याला पाहायला मिळेल. विशेप मध्ये खेळलेला आहे. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तो पण सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. चार चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. 4-16चं समीकरण. इथे हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय. वन फॉर द ओव्हरचा इशारा प्रल्हाद पाटील सरांकडून गोलंदाजाला दिला जातोय. आणि आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. आपण पाहतोय शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. 3-16चं समीकरण. या इक्वेशन बीटीसीच्या माध्यमातून देखील ऑन स्क्रीन दाखवले जाते. 3 चेंडू 16 धावांची आवश्यकता. 3 बॉल्स अँड 16 रन्स. इथे हा फटका फसलेला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही कारण हा सामना जवळ सोडलेला आपण पाहतो आरडी ओवली या संघाने. जयेश पाटील बाद झाल्यानंतर पवन पाटील यांनी एकाएकी झुंज दिली होती. मात्र तो बाद झाल्यानंतर पराभवाच्या छायेत आरडी ओवली संघ सध्या पाहायला मिळतोय. आज जॉन्टी जोशी देखील आरडी ओवली संघाकडून खेळताना पाहायला मिळाला नाही. आणि आता मात्र फॉर्मेटी लेफ्ट राहिल्या कारण शेवटचे 2 चेंडू आणि तब्बल 16 धावांची आवश्यकता आहे. पंचांचा 9 बॉलचा इशारा होतोय. अव्वांतर धाव 9 बॉलच्या रूपाने. नक्कीच या अगोदर 1 फॉर द ओव्हरचा इशारा पंचांकडून दिला गेला होता आणि पुन्हा एकदा नक्कीच आपण पाहतोय आणि परिणामस्वरूप पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे. इथे या स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू जातोय या सीमा पार चौकार. समीकरण अवघड झालेलं आहे. इथून मात्र पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न आणि उमली संघाचे फलंदाज करत आहेत. विजयाच्या उंबाट्यावर आपण पाहतोय निगावदी भरुडे हा संघ. आज धीरज भोईर चमकलेला आहे. फलंदाजीमध्ये 24 धावा आणि गोलंदाजी करताना 2 षटकामध्ये 4 विकेट त्यांनी चटकावलेले आहेत. अष्टपैलुत्व त्यांनी सिद्ध केलेलं आहे. ऑलराऊंडर परफॉर्मन्स धीरज भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळालेला आहे. कॅप्टन लीडिंग फ्रंट नक्कीच धीरज भोईर पाहायला मिळालेला आहे. तर अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे. इथे मात्र न्यू गावदी भरोडे या संघाने
अभिनंदन न्यू गावदी भरोडी, अभिनंदन संघनायक धीरज भोईर आणि हॅडलक अर्डी ओली हार्डक जयेश पाटील. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे ओलिया ज्यांनी फलंदाजी करताना 24 धावा कुठून काढल्या होत्या आणि गोलंदाजी करताना 2 षटकामध्ये 4 विकेट